प्रेज द लॉर्ड. सर्वांचं स्वागत आहे ग्रेट मध्ये. आणि आपण आजच्या सभेमध्ये एकत्र असताना पुन्हा एकदा आणि खरोखर आपण सर्व प्रार्थनेमध्ये आहे आणि परमेश्वर आपल्याला लवकरात लवकरच या परिस्थितीतून बाहेर काढेल आणि परमेश्वर आपल्याला नवीन जी आशा परमेश्वर आपल्याला दाखवलेली आहे आणि त्यामध्ये परमेश्वर आपल्याला घेऊन जाईल. आणि परमेश्वरची योजना आहे की आपण आज सर्वजण एकत्र इथे आहोत आणि म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. मी आशा बाळगतो की आपण सर्वजण आनंदित असाल, कारण की परमेश्वर आपल्या सदूतीत सोबत असतो. आणि परमेश्वराने म्हटले आहे, भिऊ नका. आणि वर्षाचे जेव्हा 365 दिवस आहेत, परंतु बायबलमध्ये 366 वेळा परमेश्वराने म्हटलेलं आहे की भिऊ नका. कारण आणि आपल्याला कशा प्रकारची भीती बाळगता कामा नये, कारण की परमेश्वर आपल्यासोबत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज आपण वचनामध्ये जाऊया आणि खूप सुंदरसं वचन आज परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. कशाप्रमाणे आपला विश्वास मजबूत करावा, कशाप्रमाणे दृढ करावा, कशाप्रमाणे आपण परमेश्वरामध्ये एकत्र येऊन परमेश्वरावर पूर्ण आपला विसंबून राहून आपलं जीवन परमेश्वरासमोर आपण ट्रान्सफरन आणि कशाप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करावं ना. आज आपण विशेष करून वचनाद्वारे आपण बघूया की परमेश्वर आपल्याला ह्या वचनाद्वारे आपल्याला काय सांगत आहे. आपण बघूया उत्पत्तीचा 22वा अध्याय आणि वचन 1 ते 18 पर्यंत. सर्वांना माहीतच आहे. आणि इसाकाचे अर्पण जेव्हा वाचनाचा सारांश जेव्हा आपण बघतो की याच्यामध्ये लिहिलं आहे की इसाकाचे अर्पण करण्यास अब्रामाला आज्ञा. माझ्या प्रियांनो, याच्यामध्ये जे इसाकाचे अर्पण आणि अब्रामाला दिलेली आज्ञा यामध्ये याप्रमाणे सांगितलं. आणि सर्वांना ही पूर्ण वचन माहिती आहे आणि सांगण्याचं काही हे नाही. आणि परंतु काहीतरी परमेश्वर आपल्याला आज या वचनामधून काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळेल. कारण की परमेश्वर जेव्हा मी प्रार्थना करत होतो आणि परमेश्वर काही गोष्टी दाखवत होते आणि कधी कधी मला पण माहिती नव्हतं आणि कशाप्रमाणे परमेश्वर त्या गोष्टी दाखवत गेला आणि कशाप्रमाणे परमेश्वराने. आणि आज काही गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील, म्हणून लक्षपूर्वक गांभीर्यानं या गोष्टीचा आपण विचार करूया आणि परमेश्वराजवळ कशाप्रमाणे आपण विसंबून राहावं याच्यामध्ये सुद्धा आपण सहभाग घेऊया. आपण उत्पत्तीचा 22वा अध्याय आणि 1 ते 18 पर्यंत तुम्ही वाचू शकता. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वर, आकाश व पृथ्वीच्या निर्माणकर्ता प्रभू येशू ख्रिस्ता, मानव महिमा तुला देतो. धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी. तू परमेश्वर या वचनाला आशीर्वादित कर. तुझी कृपा आणि तुझी दया आमच्या सदैव असू दे. जे व्हिडिओमध्ये आहेत परमेश्वरा, आणि तुझी कृपा आणि तुझी दया आहे की आम्ही एकत्र येऊन तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या आराधनेमध्ये आम्ही एकत्र राहू. धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी, या सुंदरशा वचनासाठी. ही छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतोय, आमेन. माझ्या प्रियांनो, कधी आपण याच्यामध्ये पाहिलं की सर्वांना हे परिचितच आहे उत्पत्तीचा 22वा अध्याय. आणि तरीसुद्धा काहीतरी आज आपण नवीन बघूया. उत्पत्तीचा 22वा अध्याय आणि वचन 1 मध्ये जेव्हा आपण बघतो की याच्यामध्ये देवाने केलेली आज्ञा आपण बघतो की कशाप्रमाणे परमेश्वराने आज्ञा दिली की आपण त्याच्यामध्ये जेव्हा पाहिलं की मुलाचे अर्पण करणे ही रीत त्या काळात होती. आणि देवाने अब्रामाला पारखले. मी पहिलं 1 ते 5 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लावले. त्याने अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.
तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्याबरोबर दोघे सेवक आपला मुलगा इसाक यास घेतले आणि हुमारपणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसऱ्या दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. 5व्या वचनामध्ये अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा 6व्या वचनामध्ये तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? 8व्या वचनामध्ये त्यास अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघी बरोबर चालले. आणि पुढचं वचन तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर मी 1 ते 8 या वचन आपण पाहिलेलं आहे की पहिल्या वचनामध्ये परमेश्वराने आज्ञा दिली. देवाने अब्रामाला पारखलं. देवाच्या आज्ञेचा उद्देश, ही आज्ञा ऐकून अब्रामाला कसे काय वाटले असेल? कधी तुम्ही विचार केला? तो परमेश्वराचा जो उद्देश होता आणि तो उद्देश ऐकून अब्रामाला कसे काय वाटले असेल? आणि जेव्हा आपण 3 ते 14 मध्ये जेव्हा आपण पुढे जेव्हा बघतो की अब्राम परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे इसाकाला घेऊन जातो. माझ्या प्रियांनो, 3ऱ्या वचनामध्ये जेव्हा आपण पाहिलं की अब्रामाने विलंब लावला नाही. जेव्हा त्याला आज्ञा दिली तर तो पहाटे लगेच निघाला. ज्याप्रमाणे आज्ञा मिळाली आणि तो लगेचच निघाला. त्याने वेळ नाही केला, उशीर नाही केला आणि विलंब सुद्धा लावला नाही त्याने, आणि लगेचच तो निघाला. म्हणजे प्रियांनो, 3 दिवसात, 4थ्या वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो की 3 दिवसात प्रवास करायचा होता, 3 दिवसामध्ये, आणि त्या 3 दिवसात इसाकाबरोबर प्रवास करीत असताना अब्रामाच्या मनात काय प्रश्न आणि काय विचार असतील, कसे प्रश्न असतील? इसाक म्हणजे देवाने दिलेलं मूल, परमेश्वराने दिलेलं ते दान होतं, आणि त्याच्याद्वारे देवाचे, परमेश्वराचे अभिवचन पूर्ण व्हायचे होते. अब्रामाची सर्व आज्ञा इसाकामध्ये केंद्रित झाली होती, तरी तो पुढे जात राहिला. ते आपण पाहिलं की अब्रामाची जी आशा होती सर्व इसाकामध्ये केंद्रित झालेली होती, तरी सुद्धा परमेश्वराने त्याला आज्ञा दिली आणि त्या आज्ञेप्रमाणे तो चालला. देवाने दिलेलं दान होतं, देवाने दिलेलं मूल होतं. आपण कधी 5व्या वचनामध्ये कधी पाहिलं की अब्रामाने जेव्हा त्याच्या सेवकाशी बोलणं केलं, मी व मुलगा तिकडे जाऊन परमेश्वराची उपासना करून परत तुम्हाकडे येईल. बघा काय म्हटलं त्याने, परत तुम्हाकडे येईल, परमेश्वराची उपासना करून मी तिथे जाईल आणि मी परत येईल. आणि हे शब्द तो अब्राम विश्वासाने बोलला. परंतु परमेश्वराने त्याला काय सांगितलं होतं? बघा, परमेश्वराने काय सांगितलं होतं? इसाकाचं अर्पण करणं. परंतु तिथे काय म्हणतो तो की मी परत येईल. 5व्या वचनामध्ये विश्वासाने तो चालला आणि तो शब्द तो विश्वासाने बोलला. आणि 6व्या वचनामध्ये ते दोघे बरोबर निघाले. चालले 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 ना दोघे सुद्धा, अब्राम आणि इसाक, आणि ते पुढं 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 चालत गेले. आणि का चालत होते माझ्या प्रियांनो? कधी आपण पाहिलं
हे का चालत होते? अब्रामाची आज्ञा पूर्ण करण्यासाठी. जी परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती ती पूर्ण करण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे 7व्या वर्षामध्ये इसाकाचा प्रश्न होता. किती सुंदर प्रश्न होता. सर्व काही आहे, परंतु कोकरू कुठं आहे? आणि अब्रामाचे उत्तर काय होतं? किती सुंदर त्याने उत्तर दिलं. देव कार्य करेल असा विश्वास अब्राम धरीत राहिला. नाही, 7व्या वर्षामध्ये तुम्ही पहा कशाप्रमाणे त्याने उत्तर दिलं. अब्रामने सर्व तयारी केली. मला वाटतं की अशा वेळेस समजा कधी पाहिलं ती इसाका 17 वर्षाचा असावा आणि तोही देवाच्या इच्छेला अधीन राहिला. इसाकसुद्धा परमेश्वराची जी इच्छा होती त्याच्यात तो अधीन राहिला. जी आज्ञा दिली त्याच्यात तो अधीन राहिला. आणि अब्रामाने, मला तर असं वाटते की अब्रामाने त्याला चांगल्याप्रमाणे परमेश्वराविषयी शिकवलं होतं आणि म्हणून तो परमेश्वराच्या आज्ञेमध्ये होता. माझ्या प्रियांनो, आपल्याला सुद्धा अशाच प्रमाणे परमेश्वराच्या राज्याच्या गोष्टी, पवित्र बायबल वचन आपल्या मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे. तो परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहिला. तो चालत 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 पुढे गेला. परमेश्वराने आज्ञा दिली आणि तो तसाच चालत राहिला त्याने आज्ञा दिल्याप्रमाणे. माझ्या प्रियांनो, अब्रामाने यामध्ये आपण पाहिलं की 9 आणि 10 वचनामध्ये आणि सर्व तयारी केली होती आणि अब्रामाने त्याला चांगलं शिक्षण सुद्धा, कारण तो त्याच्या वडिलांसोबत चालतच पुढं गेला. आणि 11 आणि 12 मध्ये जेव्हा आपण पाहतो की देवाने त्याच्यामध्ये मध्यस्थी केली ना, काय म्हणतात त्याला, व्यवधान ना, मध्ये येणे ना, परमेश्वर त्याच्यामध्ये मध्ये आला. म्हणजे तुम्ही पाहिलं की 11 आणि 12 वचनामध्ये की तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या आकाशातून हाक मारून म्हटलं, अब्रामा अब्रामा, तुम्हाला काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या एकुलत्या एक मुलासही माझ्यापासून राखून ठेवलं नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा माणूस आहे हे मला कळले. बघा, त्याच्या जीवनात देवाला, परमेश्वराला प्राधान्य होतं अब्रामाच्या, आणि हे अब्रामाने पूर्णपणे दाखवून दिले होते परमेश्वराला. कारण परमेश्वराने आज्ञा दिली, परमेश्वराने एकच मूल दिलं किती दिवसानंतर, आणि परमेश्वराने त्याला अर्पण करण्यासाठी सुद्धा सांगितलं. आणि परमेश्वराला त्याच्या जीवनात परमेश्वर त्याने प्रथम स्थान दिलेलं होतं. आणि हे अब्रामाने पूर्णपणे दाखवून दिलं होतं. आपण या वाचनामध्ये जेव्हा आपण बघतो की पूर्ण त्याने दाखवून दिलं की मी फक्त परमेश्वरावरच विसरून आणि परमेश्वराला मी प्रथम स्थान देतो. आणि 13 आणि 14 मध्ये जेव्हा आपण पाहतो, इसाकाऐवजी एक कोकरू, मेंढरू अब्रामाच्या विश्वासाप्रमाणे परमेश्वराने होमार्पणासाठी मिळून दिले ना. सुंदर. आणि 13व्या वर्षामध्ये जेव्हा त्याने म्हटलं की आपल्या मुलाच्या ऐवजी त्याला होमार्पण म्हणून त्याने अर्पिले. आणि 15 ते 19 मध्ये आपण जेव्हा पुढं जातो, तर परमेश्वर अब्रामाला आशीर्वाद देतो. अब्राम त्याच्या मुलाला, ते आपण पाहिलं की देवापासून राखून ठेवले नव्हते. त्याने अब्रामाने त्याच्या मुलाला राखून ठेवले नव्हते, आणि म्हणून परमेश्वराने त्याला विपुल आशीर्वाद दिला. परमेश्वराची आज्ञा होती, परमेश्वराने आज्ञा केली, आणि त्याने त्याच्याजवळ एकच मुलगा होता, त्याने राखून ठेवलेला नाही, परंतु परमेश्वराला अर्पण करण्यासाठी तो तयार झाला. आणि परमेश्वराने त्याला ओळखले की हा खरोखर माझ्यावर पूर्णपणे विसंबून आहे. आणि अब्रामाने दाखवून सुद्धा दिलं परमेश्वराला की मी तुला प्रथम प्राधान्य देतो. जे परमेश्वराने आज्ञा दिली आणि त्या आज्ञेप्रमाणे तो
चालला आणि इसाकाला अर्पण करण्यासाठी तो तयार झाला. आणि परंतु परमेश्वराने त्याला म्हटलं की अब्रामा अब्रामा थांब, मी तुला पारखले. म्हणजे प्रियानो, आणि जेव्हा त्याने हे सर्व गोष्टी केल्या आणि परमेश्वराने त्याला विपुल आशीर्वाद दिला, भरपूर आशीर्वाद दिला परमेश्वराने त्याला. आणि 18व्या वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो, त्याने म्हटलं की तू माझा शब्द मान्य केला. म्हणजे परमेश्वराचा शब्द मान्य करणे ही परमेश्वराच्या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ व मौल्यवान गोष्ट आहे माझ्या प्रियांनो. परमेश्वराचा शब्द मान्य करणे, परमेश्वराची आज्ञा पाळणे हे परमेश्वराच्या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ आणि मौल्यवान गोष्ट आहे. कधी आपण पाहिलं आजच्या आपल्या घडामोडीमध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, की परमेश्वराने केलेली आज्ञा जेव्हा आपण पाहतो की ही आज्ञा ऐकून अब्रामाला किती दुःख वाटले असेल. आणि याशिवाय इसाकाच्या द्वारे परमेश्वराचे वचन पूर्ण व्हायचे होते हे अब्रामाला ठाऊक होते. परंतु परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तो तयारी करून परमेश्वराची आज्ञा पाळणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे हे त्याला समजलं. कारण या रीतीने आपण आपली परमेश्वरावर प्रीती, येशू ख्रिस्तावरची प्रीती आपण प्रगट करतो जेव्हा आपण परमेश्वराची आज्ञा पाळतो. जेव्हा आपण योहान सुसमाचार 14वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये जेव्हा आपण कधी बघितलं की आपण बघूया. योहान सुसमाचार 14वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. बघा, योहान सुसमाचार 14वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, माझ्यावर तुमची कधी प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. आपली परमेश्वरावरची प्रीती, जे प्रेम आहे, हे अब्रामाने याद्वारे प्रकट केलं. आणि कधी आपण पाहिलं की त्या 3 दिवसाच्या प्रवास करणे अब्रामाला कठीण गेले असेल. त्या दिवसामध्ये किती कठीण गेले असेल अब्रामाला, तरी तो पुढे जात राहिला. देवाची, परमेश्वराची आज्ञा पाळण्याकरिता अब्रामाला या गोष्टींना तोंड द्यावं लागलं, सामोरं जावं लागलं. परमेश्वराची आज्ञा पाळण्याकरिता बाहेरील अडचणी, अडखळण, मनातील विचार, त्याचप्रमाणे भावना, या सर्वांना त्याला सामना करावा लागला, तोंड द्यावं लागलं. आणि याशिवाय माझ्या प्रियांनो आपल्याला ख्रिस्ताचे शिष्य होता येत नाही. आपली कधी परमेश्वरावर जी प्रीती आहे आणि परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची आज्ञा पाळणं फार गरजेचं आहे ना. कधी आपण पाहिलं की 10 आज्ञामध्ये कशाप्रमाणे परमेश्वर आपल्याला सांगतो की 10 आज्ञा, की त्याच्यामुळे इथे लिहिलेलं आहे की 1, माझ्यासमोर तुला अन्य देव नसावे. निर्गमनचा 20वा अध्यायामध्ये लिहिलेला आहे ना. आणि परमेश्वराने बरेचसे आज्ञा त्याच्यामध्ये दिलेला आहे. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कोरीव मूर्ती करू नको. सब्बात दिवसाची आठवण ठेवून तोही रविवार पवित्रपणे पाळ. आणि माझ्या प्रियांनो, याच्यामध्ये बरेचसे ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खोटी साक्ष देऊ नको, त्याचप्रमाणे आपला बाप व आपली आई याचा मान आहे. आणि परमेश्वराने आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाची आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की ह्या जे मत्तेकृत सुवर्तमानामध्ये की जा आणि सर्व राष्ट्रांना, सगळ्यात शेवटी कधी आपण पाहिलं मत्तेकृत सुवर्तमान, सर्वांना माहिती आहे ती आज्ञा
परमेश्वराने फक्त प्रचारक, मिशनरी, इव्हँजेलिस्ट यांच्यासाठीच नाही आहे माझ्या प्रियांनो, परंतु सर्वांसाठी परमेश्वराने ही आज्ञा दिली आहे की जा, राष्ट्रातील सर्व लोकांस शिष्य करा आणि त्याच्या शिष्यांच्या, त्याच्या पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. शुभ संदेश इतरांपर्यंत पोहोचणं आपलं काम आहे. परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिलेली आहे. मत्ती सुवर्तमान 28 अध्यायामध्ये. आणि 20व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, 28 मत्ती सुवर्तमान 28 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व पाळावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. परमेश्वराने सर्वात मोठी आज्ञा आपल्याला दिलेली आहे माझ्या प्रियांनो. जा, सर्व राष्ट्रात शिष्य करा, येशू ख्रिस्ताचा शुभ संदेश सांगा, प्रचार करा, लोकांपर्यंत परमेश्वर पोहोचवा. कारण की परमेश्वर आपल्यावर प्रेम, ज्याप्रमाणे आपल्यावर प्रेम केलेलं आहे. आणि कधी आपण पाहिलं की अब्राहामाचा परमेश्वरावरील जो विश्वास, परमेश्वर काय करणार आहे हे अब्राहामाला ठाऊक नव्हते, पण त्याने परमेश्वराचा जो विश्वास त्याने जो धरला होता, जो ठेवला होता परमेश्वरावर, म्हणजे कठीण प्रसंगी आपण आपल्या विश्वास ना, जेव्हा आपण याच्यामध्ये पाहतो की त्याला किती कठीण परिस्थिती होती, ते आपण याच्यामधून आपण शिकू शकतो की किती त्याला स्वतःचा मुलगा अर्पण करायचा होता. आणि त्याने हे कठीण प्रसंग त्याच्यासाठी होता. आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा आणि तुमच्या जीवनामध्ये सुद्धा माझ्या प्रियांनो असे कठीण प्रसंग असतात. परमेश्वर कधी कधी आपल्याला दाखवत असतो. आणि परमेश्वर आपल्याला कोणालाच कठीण प्रसंगीमध्ये सोडून देत नाही. ही आपल्यासाठी कधी कधी काही वेळा परमेश्वराची आज्ञा असते. आणि जेव्हा आपण पाहिलं की या अशा कठीण प्रसंगी अब्रामाने जो विश्वास, जो परमेश्वराचा जो कठीण प्रसंगी म्हणजे परमेश्वराचा जो आपला विश्वास, परमेश्वरावर विश्वास आपण याच्यामध्ये शिकू शकतो की आपण सुद्धा या कठीण प्रसंगामध्ये जेव्हा जातो की एखाद्या आपल्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण हे असतो, तर आपला विश्वास कधी डळमळू देऊ नये. परमेश्वराच्या आज्ञा आपल्याला ज्याप्रमाणे परमेश्वर दाखवतो एखादं कार्य करण्यासाठी, परमेश्वर म्हणतो भिवू नकोस. आणि तिथे आपण काय करू, कसं करू, आपण कधी कधी विचार करतो. नाही, आपला विश्वास परमेश्वरासोबत आहे का ना. याच्यामध्ये लिहिलं आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत आहे, परमेश्वर म्हणतो. आणि आपला विश्वास अशा प्रसंगी, कठीण प्रसंगी विश्वास डगमगता कामा नये. तिकडे काही हो, कशी परिस्थिती हो, परमेश्वर हाताळणार आहे. कारण की परमेश्वराची आज्ञा आहे मला की जा आणि सर्व राष्ट्रात सुवार्थ सांगा. मला जाणं आहे, मला कोणाची भीती बाळगता कामा नाही, कारण की परमेश्वर माझ्यासोबत आहे. आणि विश्वासाने प्रार्थना करीत आपण पुढे जावं. याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो वचनामध्ये की परीक्षेचा उद्देश जो होता की परमेश्वर मला पारखत आहे, हे अब्राहामाला ठाऊक नव्हते. आणि त्याप्रमाणे जे प्रसंग कधी आपल्या जीवनात येतात ते का येतात हे आपल्याला ठाऊक नसते ना. कोणते प्रसंग येतात ते आपल्याला ठाऊक नाही. तरी अब्राहामाप्रमाणे आपण त्या परिस्थितीतून धीर धरीत जावे. अब्राहामाला माहित होतं का की परमेश्वर पारखत आहे, परमेश्वर काय, परमेश्वर उद्देश काय आहे, त्याला मग काहीच माहित नव्हतं. तरी सुद्धा तो
पुढे गेला. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कधी कधी असा प्रसंग आपल्या जीवनामध्ये काही येतात, तर आपण त्या परिस्थितीतून धीर धरत, परमेश्वराची आज्ञा पाळत हे पुढं धीर धरीत जावं. हे जीवन म्हणजे काय हो? 3 दिवसाचं जीवन आहे. पुढे सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. हे 2 दिवसात जीवन आहे, परंतु पुढं सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. आपल्याला या गोष्टीकडे लक्ष लावून आपल्याला जगायचे आहे. मला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. मी प्रचार करता करता, मी सुवार्ता गाजवत असताना सुद्धा मी नष्ट सुद्धा झालो शरीराने, तरी मी स्वर्गामध्ये राहील. मला सार्वकालिक जीवन, कारण की मी पूर्ण उद्धार करता म्हणून मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. माझ्या प्रियांनो, आपण हे ध्येय, परमेश्वराचा उद्देश आपल्यासाठी आहे, हे आपण मनामध्ये ठेवून पुढं चालत जावं, धीर धरून पुढं चालत जावं. कोणत्याही प्रसंगी, कोणत्याही परिस्थितीमध्ये. इसाकही जेव्हा आपण पाहतो की परमेश्वराच्या इच्छेच्या अधीन राहिला. अब्रामाने, मला वाटतं की इसाक लहानपणापासून इसाकाला परमेश्वराबद्दल शिकवत होता. आणि अब्रामाचे ज्याने ते आज्ञापालन करणे इसाकाने पाहिले. कधी कधी आपले मुलं आपल्या कडे बघतात आणि त्याप्रमाणे करण्याचा विचार करतात. आपणच कधी परमेश्वराचे वचन आपल्याला सांगतो अशाप्रमाणे करा, आपण केलंच नाही, तर मुलंसुद्धा. आपण कधी घरात बायबलच नाही वाचलं, प्रार्थनाच नाही केली, आपण नम्रच नाही आहोत, आपण क्षमशीलच नाही आहे. आई वडिलांसाठी मी बोलतो, मोठ्या लोकांसाठी बोलतो. तर ते जीवन आपलं सुद्धा बघून ते सुद्धा तसेच करते. आणि याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो की अब्रामाने त्याप्रमाणे वागला असेल, त्या परमेश्वराच्या आज्ञामध्ये राहिला असेल, वचनामध्ये राहिला असेल, आणि म्हणून इसाकाने सुद्धा परमेश्वराने ते ज्या आज्ञा त्याच्याकडे, त्याने त्याच्या परमेश्वराची जी इच्छा होती, जी आज्ञा परमेश्वराने दिली होती, त्याच्या अधीन राहिला. माझ्या प्रियांनो, जेव्हा अब्राहामाने या सर्व गोष्टी केल्या होत्या म्हणून तो तयार झाला, इसाक सुद्धा. आणि अब्राहामाचा आदर्श त्याच्या डोळ्यासमोर होता. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आपल्या मुलामुलींच्या समोर आपलं जीवन एक आदर्श जीवन असणं गरजेचं आहे. हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. मी ख्रिस्ताचा सेवक आहे, मी परमेश्वराचा अनुयायी आहे, मी परमेश्वराच्या वचनामध्ये राहतो, मी परमेश्वराला प्रथम स्थान देतो. माझ्या प्रियांनो, आपले मुलं, आपल्या मुली आपलं जीवन बघतात आणि त्यानुसार ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात. आपण कधी क्षमाशील नाही आहोत, आपण प्रार्थनाशील नाही आहोत, आपण परमेश्वराच्या वचनामध्ये नाही आहोत, तर आपले मुलंसुद्धा कशी असतील. म्हणून माझ्या प्रियांनो, याप्रमाणे अब्राहामाने इसाकाला, मला वाटतं की त्याने शिकवलं. आणि म्हणून त्यांनी जी आज्ञा परमेश्वराने दिली त्या आज्ञेप्रमाणे तो पुढे चालत राहिला. आज आपण जे करू, आपले मुलंसुद्धा पुढं हे करते. आपण समजा रविवारी नाहीच गेलो, संदेशच नाही ऐकला, प्रार्थनाच नाही केली घरी, आपण इतरांना मदतच नाही केली, आपलं जीवन प्रार्थनाशीलच नसलं, आपलं जीवन आत्मिक नसलं, तर आपले मुलंसुद्धा कसे असतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या प्रियांनो. ख्रिस्ताचे अर्पण, इसाकाचे अर्पण हे ख्रिस्ताच्या अर्पणाचं प्रतीक आहे. इसाक अब्राहामाचा एकुलता एक पुत्र होता.
ख्रिस्त हा परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आहे. इसाकाच्या द्वारे परमेश्वराचा संकल्प पूर्ण व्हायचा होता आणि त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराचा संकल्प पूर्ण होणार आहे. इसाकाच्या ऐवजी परमेश्वराने मेंढा कोकरू पुरवलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जागी वधस्तंभाचे मरण पत्करले. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तो आपलं कोकरू आहे आणि तो आपल्यासाठी तिथे तो अर्पण झालेला आहे. तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याने अर्पण केलेलं आहे. ज्याप्रमाणे इसाकाच्या जागी कोकरू परमेश्वराने उपाय करून दिलेला आहे, आपल्या पापांसाठी आपल्या बलिदानासाठी परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जागी वधस्तंभाचे मरण पत्करावं लागले प्रभू येशू ख्रिस्ताला. आणि तो परमेश्वर कोकरू आहे आणि तो आपल्यासाठी मरण पावला. तुमच्या आणि माझ्या पापांसाठी क्रूसावर बलिदान केलं, त्याला मारल्या गेलं, गाळल्या गेलं. तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला, 40 दिवस या पृथ्वीवर राहिला आणि तसंच त्याला स्वर्गात घेतलं गेलं. माझ्या प्रियांनो, आपण परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. आपलं जीवन प्रार्थनाशील असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारी पिढी जी आहे आजच्या युगामध्ये जेव्हा आपण बघतो, परंतु आता जी येणारी पिढी आहे आपलं जीवन बघून आपण जेव्हा आपण थोडे का नाही पण परमेश्वराच्या आज्ञेमध्ये आपण राहिलो, वचनामध्ये आहो, आपलं जीवन बघून बरेचसे लोक बदलू शकतात. आपण त्यांना परमेश्वराच्या वचनाबद्दल सांगणं गरजेचं आहे माझ्या प्रियांनी. आणि म्हणून आज विशेष करून प्रार्थना करूया या सभेमध्ये जे एकत्र आहेत, व्हिडिओमध्ये सुद्धा. आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल की मी माझं जीवन परमेश्वराला समर्पित करेल. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर, आकाश व पृथ्वीच्या निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्ता, आशीर्वादित कर आम्हा सर्वांना तुझ्या वचनामध्ये, तुझ्या आज्ञेमध्ये राहण्यामध्ये. आणि परमेश्वरा, तुझी कृपा आणि तुझी दया आमच्यासाठी पूर्ण आहे आणि तू सहाय्य कर, मदत कर. धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी. व्हिडिओमध्ये जितके लोक आहेत त्या सर्वांना तू आशीर्वादित कर, प्रत्येकाच्या गरजा तू पूर्ण कर. आणि परमेश्वर, आम्ही तुझ्या आज्ञेमध्ये राहून, तुझ्या वचनामध्ये राहून, ज्याप्रमाणे अब्राम हा विश्वासामध्ये चालला त्याचप्रमाणे आम्ही विश्वासामध्ये दृढ राहून आम्ही तुला प्रथम स्थान द्यावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. एक छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणतोय. आमेन. प्रेज द लॉर्ड.